का मंजू बाळा इकडे काय करतेस पोरांच्यात? हा ताली बघ, क्षमिका तुझी वाट बघते. चल काय झालं रडायला? हा मंजिरी, हे काय कोणी केलंय? म्हणजे तुझ्यावर? अबे मग सोडणार नाही मी, कोणालाच सोडणार नाही. घरातून बाहेर ही कोण? हिला घरातून. जय, तुझं डोकं ताळ्यावर आहे का? तुम्ही सगळे इथे काय करताय? यू गेट लॉस्ट. यू साऊथ आफ्रिकाच्या जंगलात तू गेट लॉस्ट. बाहेर तू माझ्या घरातून. काय फालतूपणा रे हा? काय फालतूपणा आहे? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. जय, काय फालतूपणा आहे? काय मी काय केलं? तिला बेडरूम मध्ये तूच आणलीस ना? आणलं. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी हिला बेडरूम मध्ये आणेल, माझं घर आहे. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? ची अवस्था बघ काय करून ठेवलीस. काय रडतीये ती? मीच रडवल तिला. रड ग, रड, अजून रड. त्याला या घरात सगळ्यांनी मलाच रडवलं, माझंच घर असून मला अजून रडवणार आणि सगळ्यांना घरातून बाहेर काढून टाकणार. मी काय केलं? तू मला का मारता रे? जय, तू इतक्या साध्या सरळ मुलीवर इतका चीप कसा होऊ शकतोस तू? अभिजित, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला चढली आहे का? हे असल्या गावंडळ बावळ टाडानी पटवाळला कोणी हात तरी लावेल का? दुसऱ्याने कोणीतरी काहीतरी केलं असेल आणि सगळे आरोप माझ्यावर करतात. अरे माझी सालस पुतणी आहे रे. तिच्या अमृतचे धिंडवडे काढले साडीवर ही भाषा करतोयस? अरे माणूस आहेस का? कोण आहेस तू? अरे ही खोटं बोलत असेल. ही सगळं खोटंच बोलते. खोटं? अरे ही खोटं का बोलेल? सरळ मार्गी आहे रे. अरे हीच काय, कुठलीच मुलगी स्वतःहून दुसऱ्यावर असे खोटे आरोप करणार नाही. अभि जरा आठवून बघ. हे बघ, तूच काहीतरी केलं असेल आणि सगळं आपले माझ्यावर करतोय तू. अभिजित, असं होत तुझं? पोलिसातच दिला पाहिजे. अरे हे जे फुकटे इथं गिळतात ना, त्यांना आधी पोलिसांमध्ये पाठ. का? खूप नाटक होत आहे तुझं. सोड मला. अभिजित, जय, अरे काय चाललंय? स्टॉप इट. अभिजित, अरे का मारतोयस त्याला तू असा? आई, याने काय केलंय ना मला सांगता सुद्धा येणार नाही. अभिजित, स्टॉप दिस. जय, मी पाहिलंय तुझ्याच खोलीमध्ये रंग्या हात पकडलाय तुला. त्या साध्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला निघालेस तू. लाज वाटली पाहिजे तुला. Leave me. किती साधी आहे, तिचं कल्चर काय माहितीये तुला? काय किती शॉक बसलाय तिला याने. बघ तिच्याकडे, जीव द्यायला निघाली होती ती. मला म्हणाली मुलीच्या जातीला जीवापेक्षा अब्रू महत्वाची असते. कळतंय का काही? तायडे, मला काय दुर्बुद्धी झाली म्हणून मी हिला इथे बोलवून घेतलं. चुकलंच माझं. अभिजित म्हणतो ते खरं आहे. आणि तू जे काही केलंस ना जय, त्याला तुला पोलिसांकडे देणं एवढा एकच मार्ग दिसतोय मला. मला काही आठवत नाही. पोलिसांच्या हातात दिलं ना, हे सगळं आठवेल. मला खरंच काही आठवत नाही. असं काही घडलेलंच नाहीये. ह्या मुलीकडे बघा.
ही मुलगी खोटं बोलेल असं वाटतंय का तुम्हाला? जेव्हापासून ही या घरात आल्या ना तेव्हापासून हा जय आम्हाला घराबाहेर काढण्याच्या गोष्टी करतोय. अरे गेलो असतो रे आम्ही, आपापले निघून गेलो असतो, पण हा असा धडा शिकवण्याची काय गरज होती? अरे तुला जर का त्रासच द्यायचा होता ना तर आम्हाला द्यायचाच ना. या आमच्या पोरीच्या आबरूशी का खेळलास? पाहिलंस फुटलेल्या काचा, तुझे नशेत असल्याचे परिणाम. हा हे रक्ताचे ठसे बघ. खरपटत खोलीत नेलीस ना तू तिला. जय, एवढंच राहिलं होतं आता. मी काही नाही. शेम ऑन यू जय. अविनाश म्हणतो ना तेच बरोबर आहे. तू आमचा राग या मुलीवर काढलास. हाऊ कॅन यू? थांब, मी पोलिसांनाच बोलवतो. अभिजित, मी तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज पोलिसांना फोन करू नकोस. मी तिला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे. मी इतके पैसे देईन ना की ती तिचं आयुष्य सगळं व्यवस्थित जगू शकेल. तिने इतके पैसे कधी आयुष्यात बघितले नसेल. अभिजित, मी हे सगळं जबाबदारीने बोलतोय. दिलेस तू पैसे, पण हिच्या मनावरच्या जखमा भरून निघतील तुझ्या पैशानी. हे पण पैसा असेल तर शिकून चांगलं काहीतरी आयुष्य जगू शकेल ती. तिथे राहून काय मोठं तीर मारणार आहे? पैसा असेल तर तिला चांगला मुलगा मिळेल. पैशाने कोणाकोणाला पैशाने विकत घेणार रे तू? हा, आम्हाला सगळ्यांना घेणार. अरे आई विना पोर म्हणून माया केली तुझ्यावर मी. लाज वाटते रे मला तुला नातू म्हणायची. अभिजा, ताबडतोब पोलिसांना घेऊन ये. अजय, तू जरा शांत बसू काय? तुला माझ्याविषयी वाटत असेल पण तू माझी आई नाही आहेस. सो प्लीज स्टे आउट ऑफ दिस. अभिजित, हे बघ, आपण काहीतरी सेटलमेंट करूया. तुझा जो काही माज आहे ना तो तुझ्या जवळच ठेव. आता सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या. तू म्हटलं होतं ना तुला, आता तुला घरचे नाही पोलीसच ठीक करू शकतील. नाही दादा, पोलीस ना ग. चाकली मूठ आपल्या पाशीच ठेवा. ही गोष्ट चव्हाट्यावर आली ना तर राहिलेली अब्रुफी जाईल. ते पोलीस काय विचारतील त्यांची उत्तर देता देता सारखी म्हणन मी, नग दादा पोलीस नग. अगं अशी नाही तर तशी मरशीलच ना. आणि एकदा मी तुला गळफास लावून घेतलेला बघेन. नाही, मी असं होऊ देणार नाही. अभिजित, मी हात जोडतो, काहीतरी कर. नाहीतर ही माझी पोर कणाकणानं मरून जाईल. हे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या या पोरीला न्याय मिळवून द्या. आणि हा नालायक माणूस या घरात नाही तर तुरुंगात राहण्याच्या लायकीचा आहे. मामी प्लीज तू काहीतरी सांग ना याला. माझी कोणीच बाजू घेत नाहीये. जय, आजपर्यंत सगळ्यात जास्त तुझी बाजू मीच घेतली आहे, पण आता मला नाही वाटत तुझी बाजू कोणीही घेणार आहे म्हणून. आणि घेऊही नाही. आणि तू सासूबाईंना म्हणलास तेच बरोबर आहे. आम्ही कोणीच वंसनच्या जागेवर नाही आहोत. तू माझा मुलगा असतास ना तर तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढलं असतं मी, कायमचं.
मंजिरी हे बघ बघ प्लीज तू तू तरी सांग सगळ्यांना मी तुला वाटेल तितका पैसा द्यायला तयार आहे. तू 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 ना तू तुझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर. हा ए अभिजित आणि तिला आणि मला दोघांनाही पोलीस इथे आलेले अजिबात चालणार नाही हे असल्या फालतू कारणासाठी. अच्छा ठीक आहे, एक काम करू ना आपण. जय असंही तुमच्या दोघांची मतं खूप जुळतात. तुम्ही दोघांनी लग्न करा. ए तू तू जरा मूर्ख आहेस का? हे असल्या बावळात गावंडर. एक मिनिट, याचा विचार तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या आधी करायचा होता. तिला हात लावताना ती गावंढळाची जाणीव नाही झाली तुला? मग लग्न करताना का विचार करतोयस? हे बघ मी तिला वाटेल तितके पैसे द्यायला तयार. तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव. शमिका म्हणते ते बरोबर आहे. मी पोलिसांना फोन लावत नाहीये कारण मला या मुलीची काळजी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की मी तुला सोडून देतोय. आता तुझ्या समोर फक्त 2 ऑप्शन आहे. एकतर मंजिरीशी लग्न करून तिचा सन्मान तिला परत मिळवून दे, नाहीतर जी तुझी लायकी आहे ना तिथेच राहा, जेलमध्ये. ए शमिका ए माझ्याशी बोलायचं कळलं? बोल. पोलिसांना फोन लावू की गुरुजींना? हॅलो, वर्सोवा पोलीस स्टेशन. संडे आंटीला तर हेच हवंय की मी जेलमध्ये जाऊ, म्हणजे हे घर तिला आरामात मिळेल. मी त्यांच्याशी जे काही वागलोय त्याचा सूड घेण्यासाठी हा सगळ्यात चांगला चान्स मिळाला त्यांना. माझं आणि आमचं हे घर मी या बाईच्या घशात अजिबात जाऊ देणार नाही. मी या दोघांना माझ्यावर सूड उगवल्याचा आनंद घेऊ देणार नाही. 7 वर्ष मी जेलमध्ये सडेन, यांच्यापासून दूर राहीन आणि मी बाहेर आलो की माझं असं काहीच उरलं नसेल. नाही मी हे असं होऊ देणार नाही. आय हॅव टू फाईट. मी इथेच राहून सगळ्यांची फाईट करेन. एकाला त्याची सगळा दाखवून दे. नाही. हॅलो हॅलो. जय, मी लग्न करायला तयार आहे याच्याशी. तुला आत्ता इथे सगळ्यांसमोर तिच्याशी लग्न करावं लागेल. आमचा तर विश्वास नाही राहिला तुझ्यावर. आणि हा अजून एक गोष्ट, लग्नानंतर तिला डिव्होर्स देण्याचा विचार जरी केलास ना तरी पोलीस स्टेशनचं ऑप्शन तेव्हाही ओपन असेल.
मी या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला आहे. आता यापुढे मी कधीही तिची साथ सोडणार नाही. मी या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. हिची साथ आयुष्यात कधीच सोडणार नाही. सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. सगळ्यांसाठी जे जे जबाबदार आहेत त्यांना मी कधीच सोडणार नाही. माझ्या मॉमची शपथ घेऊन सांगतो, अभिजित, शमिका, माझ्या लग्नासाठी खूप उतावळी झाला होतात ना तुम्ही. तुमच्या लग्नासाठी तरसाल तुम्ही. माझ्या मॉमच्या घरात राहून आज तिच्याच मुलाची ही अवस्था केली आहे तुम्ही. तुम्हाला तर मी असे दिवस दाखवेन ना की आज इथं जे जे कोणी आहे त्यातल्या कोणाला सुखाचा श्वास घेऊ देणार नाही मी. एकेकाची अशी वाट लावेन आणि ही मुलगी मंजिरी सगळ्यात जास्त वाट मी हिची लावेन. स्क्रू हर लाईफ. तिने किती मोठी चूक केली आहे हिला प्रत्येक दिवशी लक्षात आणून देईन मी. यू जस्ट वेट अँड वॉच. मला वाटलं होतं अभिजित आणि माझ्यातली आग विझली आहे, बट नो. I was wrong. निखारे धुमसत होते, धगधगत होते मला जाळण्यासाठी. ज्याचे चटके मला आज बसले. अभिजित, आता तू आहेस आणि तू माझ्यापासून माझी शांतता हिरावून घेतलीस. आता तुला जे जे काही हवंय, आवडतंय ते सगळं मी तुझ्याकडून काढून घेईन. आणि मला माहिती आहे तुला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे